हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. तो निराश नजरेने तिच्या डोळ्यात पाहत विचारू लागला. असं होईल असं कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. रिंकीच्या मनात विचार आला. कोणालाही नाही. आकाश थांबण्याच्या स्थितीत नव्हता आणि तिला कोणत्याही परिस्थितीत त्याला थांबवायचं होतं. हे सगळं पाहून रिंकीचं हृदय तुटत होतं. आकाश नेहमीच लोकांना स्वतःपासून दूर ठेवायचा, त्यांना गमावण्याच्या भीतीने. पण पुन्हा तेच घडलं. तो इतका दुर्दैवी का आहे? तिच्या गालांवरून अश्रू सतत वाहत होते. पैसे, प्रसिद्धी, हे शब्द तिच्यासाठी अजूनही नवीन होते. पण तिला सर्वात जास्त दुखावलं होतं ते म्हणजे मानसीचा आकाशशी केलेलं वागणं. मानसीला पार्टीमधून आकाशला अपमान करून बाहेर काढण्याचा अधिकार नव्हता. त्याने असं काय केलं होतं इतकं क्रूर वागण्यासारखं? तो फक्त तिच्यावर प्रेम करत होता, एवढंच. रिंकीला एकदा मानसीशी बोलायचं होतं. सगळे गैरसमज एकदाच कायमचे दूर करायचे होते. थोड्या वेळाने आकाश झोपला. त्याचा चेहरा थोडासा शांत दिसत होता. रिंकीने सुटकेचा श्वास सोडला. तिने भिंतीवर एक चिठ्ठी चिकटवली आणि त्याला एकटं सोडून मानसीशी बोलायला जाण्याचा निर्णय घेतला. रिंकीला कोणत्याही परिस्थितीत मानसीला भेटायचं होतं. ती गेस्ट हाऊसवर पोहोचली. तेवढ्यात दरवाजाजवळ एक माणूस तिच्या समोर आला आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. रिंकीने लगेच हसून दिलं. तिला थोडी आशा वाटली. मला मानसीला भेटायचं आहे, ती घाईघाईने धापा टाकत म्हणाली. मॅडम आपल्या बहिणीला भेटायला हॉटेलमध्ये गेले आहेत, त्याने तिला माहिती दिली. हे ऐकून रिंकीने मनोमन देवाचे आभार मानले. पण तिला माहीत नव्हतं की कुणीतरी तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. क्षणाचाही वेळ न दडवता ती हॉटेलकडे निघाली. आजूबाजूला काय चाललं आहे याकडे तिने अजिबात लक्ष दिलं नाही. रात्रीच्या जवळपास 10 वाजले होते. पण रिंकीने वेळेचाही विचार केला नाही. तिच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, कसंही करून मानसीला वेळेत भेटायचं. आता नाही भेटली तर कदाचित कधीच भेटणार नाही. आज मानसीचा शहरातला शेवटचा दिवस होता. तिने पटकन एक कॅब घेतली. त्या ठिकाणी पोहोचून ती जलद पावलांनी हॉटेलच्या रिसेप्शनकडे जाऊ लागली. मॅडम, रिंकी मॅडम, तिला कुणीतरी घाईघाईने तिचं नाव हाक मारताना ऐकू आलं. ती वळून पाहू लागली. कोण आहे ते? एक क्षण लागला ओळखायला. तो त्यांचाच वॉचमन होता. मानसीला गेस्ट हाऊसवर सोडायला गेल्यावर रिंकीने त्याला काही वेळा पाहिलं होतं. मानसीसोबत तिचा ड्रायव्हर नेहमी असायचा. तिच्या वडिलांनीच त्याला तिची काळजी घ्यायला ठेवलेलं होतं, म्हणून रिंकीला या दोघांची थोडीफार ओळख होती. मॅडम, तो धावत तिच्याजवळ आला. धापा टाकत, श्वास आवरत उभा राहिला. आपण मानसी मॅडमला शोधत आहात का? त्याच्या डोळ्यात आनंदाची चमक होती, पण रिंकीला ती चमक दिसलीच नाही. ती आकाशच्या काळजीत पूर्ण बुडाली होती. आकाशने औषध घेतलं होतं आणि घरी झोपला होता. पण तो जागा होण्याआधी तिला मानसीला भेटणं खूप गरजेचं होतं. नाहीतर तो पुन्हा स्वतःलाच इजा करेल. आत्ताच त्याने स्वतःचा हात जखमी केला होता. वॉचमन मात्र तिथे उभा राहून हलकंसं हसत होता, आपली योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करत. तो अनेक दिवसांपासून आकाशवर सूड उगवण्याची वाट पाहत होता आणि त्याला वाटलं हा योग्य वेळ आहे. हो, रिंकीने पटकन मान हलवली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तिला माहिती होतं हे अश्रू जास्त वेळ आवरता येणार नाहीत. मानसीला पाहताच ती फुटून रडणार होती. खरं सांगायचं तर पहिल्यांदाच ती मानसीवर खूप रागावली होती. मानसीने तिची बालिशपणा म्हणून खिल्ली उडवली. तिला वेडी मुलगी म्हटली तेव्हाही ती रागावली नव्हती. पण आता तिला खरंच वाटत होतं की मानसीच्या दोन्ही गालांवर एक जोरदार थप्पड मारावी. ती वेडी असेल, थोडी बावडी असेल, पण मानसी क्रूर आणि थंड मनाची आहे आणि तेच जास्त धोकादायक आहे. माझ्यासोबत या मॅडम, मी तुम्हाला त्यांच्या रूमपर्यंत घेऊन जातो. त्या रूम नंबर 43 मध्ये आहेत, तो आत्मविश्वासाने म्हणाला, जणू तिने त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करत. रिंकीने क्षणभर डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो लिफ्टकडे जाण्याचा मार्ग दाखवत उभा होता, तिची वाट पाहत. तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही, पण शांतपणे त्याच्या मागे चालत गेली. रिंकीला समाजातील धोक्यांची फारशी जाणीव नव्हती. ती अनेकदा विसरायची की या जगात धोकादायक लोकही राहतात आणि त्यांच्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवू नये. सगळेच तिच्यासारखे निष्पाप आणि मनाने स्वच्छ नसतात. बहुतेक लोक क्रूर असतात आणि इतरांना त्रास देण्यातच त्यांना आनंद मिळतो. ते 4थ्या मजल्यावर पोहोचले आणि त्या रूमकडे चालत गेले. दरवाजा ठोका रिंकी मॅडम, तो हलकसं असत म्हणाला. क्षणभर रिंकीला संशय आला. ती एक क्षण थांबली आणि एक पाऊल मागे घेतलं. रिंकी, तिला ओळखीचा आवाज ऐकू आला. ती लगेच त्या दिशेने वळली, कोण आहे ते पाहण्यासाठी. अचानक दरवाजा उघडला
त्या आवाजाने ती दचकली. कोणीतरी तिच्यावर झेपावला आणि तिला जोराने आत ओढून घेतलं. त्याने रुमालाने तिचं तोंड घट्ट दाबून धरलं. ती झगडू लागली. त्याच्या मजबूत हातांतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. पण कितीही प्रयत्न करूनही ती अपयशी ठरली. मला सोडा, ती ओरडली आणि त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत खाली बसली. ती आपले पाय ओढत तिथे बसली, डोळे खाली घालून. रिंकी, तो तिच्या चेहऱ्यावर हसला. रिंकीला आठवायचा प्रयत्न होत होता की हा कोण आहे. ती खुर्चीवर बसून अस्वस्थपणे हालचाल करत होती. वॉचमन आणि तो दुसरा माणूस कुठेतरी गेले, तिला त्या खोलीत बंद करून. त्यांनी तिच्या तोंडावर टेप लावली आणि तिला त्या खुर्चीला बांधून टाकलं. दरम्यान आकाश अचानक गाढ झोपेतून जागा झाला. तो घाबरून उठला आणि रिंकीला शोधू लागला. पण दुर्दैवाने ती कुठेच दिसत नव्हती. ती कुठे गेली? तो काळजीत पडला आणि तिच्या शेजारच्या परिसरात शोधू लागला. पण काही उपयोग झाला नाही. तिथेही ती नव्हती. तो तिच्या खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी सुगावा मिळतो का ते शोधू लागला. शेवटी त्याला भिंतीवर चिकटवलेली एक चिठ्ठी दिसली. रिंकीला अशी चिठ्ठी ठेवण्याची सवय होती. मोबाईल नसताना ते दोघे अशाच चिठ्ठ्यांद्वारे एकमेकांशी संवाद साधायचे. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांच्याकडे फोन घेण्या इतके पैसे नव्हते, म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला होता. आकाशने पटकन ती चिठ्ठी हातात घेतली आणि मोठ्याने वाचू लागला, रिंकीच्या मूर्खपणावर मनात शिव्या घालत. मी मानसीला भेटायला हॉटेलमध्ये जाते आहे. फक्त एकच वाक्य. पण त्या एका वाक्याने आकाशच्या डोक्यात अनेक विचित्र आणि भयानक शक्यता फिरू लागल्या. तो आपल्या मैत्रिणीवर रागावला. त्या क्रूर स्वार्थी मुलीच्या मागे का धावत आहेस तू? रिंकीला काय वाटतं, मानसी तिला मिठी मारेल आणि आकाशशी वाईट वागल्याबद्दल माफी मागेल? रिंकी, तू असे धोकादायक प्रकार का करतेस? मानसीच्या वडिलांच्या रागाला सामोरं जावं लागलं तर? हा विचार येताच आकाश क्षणभर घाबरला. रिंकी मानसीला भेटून काय करणार आहे? ती वेडी झाली आहे का? ती मानसीशी काय बोलणार? काय ती तिच्याकडे आकाशला स्वीकारण्याची विनंती करणार आहे? पण आकाशला त्या निष्ठुर मुलीला पुन्हा स्वीकारायचं नव्हतं. मानसीने आधीच त्याच्याबद्दल आपलं मत स्पष्ट केलं होतं. तिने त्याला सांगितलं होतं, तो तिच्या प्रेमासाठी योग्य नाही आणि तो तिच्यासाठी निरर्थक आहे. मग आता तिच्यासमोर विनंती करून काय उपयोग? रिंकीला काय मिळणार आहे? तिच्या वडिलांकडून किंवा आईकडून आणखी एक अपमान? आकाशला खात्री होती, मानसी रिंकीला गळ्याला धरून रस्त्यावर फेकून देईल. त्यापेक्षा अजून काय करू शकते ती? त्याने लगेच आपला फोन घेतला आणि रिंकीला मेसेज केला परत येण्यासाठी. पण तिने ना मेसेजला उत्तर दिलं ना फोन उचलला. यावेळी मात्र आकाश थांबला नाही. तो स्वतः रिंकीला शोधायला आणि तिला परत आणायला निघाला. आकाशने एक कॅब घेतली आणि मानसीच्या गेस्ट हाऊसकडे गेला. तिथे पोचल्यावर त्याला कळलं की त्या सकाळीच त्यांनी ती जागा सोडली होती. आता रिंकी कुठे गेली त्याला काहीच कल्पना नव्हती. तो संपूर्ण शहरभर बाईकवर फिरत होता तिला शोधण्यासाठी आणि तिला 2 शब्द सुनावण्यासाठी. रिंकी, तो वेदनेने तिचं नाव ओरडत होता. तो त्या कॉफी शॉपमध्ये गेला जिथे ते नेहमी भेटायचे आणि शांतपणे तिथे बसला. त्याने डोळे घट्ट मिटले. मनात प्रचंड वेदना होत्या. ओठ चावत त्याने काही अश्रू गिळून टाकले. आजचा दिवस त्याच्यासाठी खूपच वाईट ठरला होता. मानसीने काही फालतू कारणं देत त्याला नाकारलं आणि आता रिंकी ही कोणतीही पूर्वसूचना न देता एक चिठ्ठी ठेवून गायब झाली होती. त्यांनी एकदाही त्याचा विचार केला नाही का? जर त्यांच्याबरोबर काही घडलं तर तो काय सहन करेल? काल रात्रीपासून सगळंच भयानकपणे बिघडत चाललं होतं आणि त्याच्या मनाची शांतता पूर्णपणे हरवली होती. काल जे काही घडलं होतं त्याची आठवण आली की तो अजूनही घाबरून जायचा. काल रात्री रिंकीने त्याला फोन केला होता. ती सांगत होती की काही लोक रोज मेट्रो स्टेशनपासून तिच्या रूमपर्यंत तिचा पाठलाग करत होते. ती खूप घाबरली होती आणि रडत रडत त्याच्याकडे मदत मागत होती, कारण त्यावेळीही तेच लोक तिचा पाठलाग करत होते. तो आणि मानसी एकमेकांच्या जवळ होते. त्यांच्या त्या भावनिक आणि लांबलेल्या चुंबनाच्या क्षणी त्याचा फोन वाजला आणि अचानक त्या चुंबनातून दूर झाल्यामुळे मानसीला खूप दुखावलं गेलं होतं. त्याला ते चांगलं माहिती होतं, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कारण रिंकीचा खरंच कोणीतरी पाठलाग करत होता. कसंबसं त्याने त्या माणसाला पकडलं, त्याला चांगलंच मारलं आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देऊन आला. आता त्याला या सगळ्या गोष्टींचा पुन्हा विचार करायचा नव्हता. काय माहीत, जर तो माणूस पोलीस कोठडीतून पळून गेला असेल तर? आता रात्री जवळजवळ 1 वाजला होता आणि अजूनही रिंकीचा काहीच पत्ता लागला नव्हता. तो विचार करताच त्याचं हृदय दडपलं. रिंकी, तू कुठे गेलीस? तुला मानसीला भेटायची गरजच काय होती? तो पूर्णपणे असहाय्य झाला होता आणि त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.
हे सगळं त्याच्यामुळेच झालं होतं. तो स्वतःलाच काही शिव्या देत पुटपुटला. तुला ती सापडली का? निकित घाईघाईने आला आणि फिक्कट चेहऱ्याने त्याच्या शेजारी बसला. निकित त्यांचा खूप चांगला मित्र होता. लहानपणापासून तो त्यांना ओळखत होता. त्याने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बॅचलरची पदवी घेतली होती आणि सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता. आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तो कॉफी शॉपमध्ये काम करत होता. नाही. आकाशने डोकं हलवलं आणि देवाला प्रार्थना करत तिथेच बसून राहिला. ती तिथे का गेली असेल? तिथे कोणीच नव्हतं. आता ती नेमकी कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. काळजी करू नकोस आकाश, सगळं ठीक होईल. निकितने त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि त्यांच्या काही कॉमन मित्रांना फोन करायला सुरुवात केली. निकित, रिंकीने एक कॅब घेऊन हॉटेलकडे गेली आहे. त्यांच्या एका क्लासमेटने नेमकी माहिती दिली. ते ऐकताच आकाशच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण त्याच्या मनात आशेची एक छोटीशी किरणही जागी झाली. त्याने पटकन अश्रू पुसले, बाईकची किल्ली घेतली आणि थेट हॉटेलकडे निघाला. निकितही आपल्या बाईकवर त्याच्या मागे निघाला. या अवस्थेत आकाशला एकटं सोडणं योग्य नाही असं त्याला वाटत होतं. आकाश पूर्णपणे आपल्या विचारांत हरवला होता आणि खूप थकला होता. ते सिग्नल ओलांडून गेले आणि अचानक पोलिसांनी आकाशला थांबवलं. तो गोंधळला. त्याने सिग्नलकडे पुन्हा पाहिलं. त्याने कोणताही ट्रॅफिक नियम मोडला नव्हता. मग पोलिसांनी त्याला का थांबवलं? आकाश बाईकवरून खाली उतरला आणि पोलीस त्याच्याकडे चालत आले. निकित त्याला मदत करायला जाणार होता, पण आकाशने त्याला मेसेज केला की तू हॉटेलमध्ये जा आणि आधी रिंकीची काळजी घे. निकित काही क्षण तिथे उभा राहिला आणि शेवटी आकाशने सांगितलेलं ऐकायचं ठरवलं. आकाशला थोडं हलकं वाटलं. पोलीस काहीतरी किरकोळ कारणांवरून त्याच्याशी वाद घालत होते. आकाश चिंतेत पडला. त्याला असं का वाटत होतं की तो कोणाच्या तरी जाळ्यात अडकतोय? का? त्याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्याला जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेण्यात आलं. आधी ट्रॅफिक नियम मोडल्याचा वाद आणि आता त्याच्यावर बेकायदेशीर ड्रग्ज जवळ ठेवल्याचा आरोप केला जात होता. आकाश ओरडला, वाद घातला, विनंती केली, अगदी लाच देण्याचाही प्रयत्न केला. तरीही कोणीही त्याच्या बाजूने एक शब्दही बोलले नाही. ते म्हणत होते की युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमधल्या त्याच्या खोलीतून काही ड्रग्जची पाकिटं सापडली आहेत. त्याच्यावर खोटा FIR दाखल करण्यात आला होता आणि युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवण्याचा आरोप त्याच्यावर ठेवला होता. आकाशला त्याच्या भोवती नेमकं काय चाललं आहे याची काहीच कल्पना नव्हती. त्याचे डोळे लाल आणि सुजले होते. श्वास वारंवार अडखळत होता. संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला मरावंसं वाटलं. त्याचं स्वतःचं आयुष्यच त्याला परकं वाटू लागलं होतं. मानसीने नाकारलं, रिंकी गायब झाली आणि आता ड्रग्जचा आरोप. या सगळ्यांनी त्याच्या उद्याच्या आशाच संपवून टाकल्या. या रक्ताने माखलेल्या आयुष्याचा उपयोग तरी काय? तो श्वास घेण्यासाठी झगडत होता, पण तो इतका सहज मरणार नव्हता. रिंकी धोक्यात असताना तो मरू शकत नव्हता. त्याला आपल्या मैत्रिणीसाठी लढायचं होतं. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल त्याच्याजवळ आला आणि त्याच्या कानात पुटपुटला, तू तिचा छळ का केला? तिच्यावर हल्ला का केला? तिच्या वडिलांनी हे सगळं केलंय. ते तुझ्यावर खूप रागावले आहेत. छळ? हल्ला? तो इतके मोठे शब्द का वापरत होता? त्याने कोणाचा छळ केला आणि कोणावर हल्ला केला? मी काहीही केलं नाही. आकाशने रागाने आवाज चढवला आणि त्याच्याकडे संतापाने पाहिलं. जास्त शहाणपणा करू नकोस. तू फ्लर्टी आहेस, बायकांमागे लागणारा माणूस आहेस. तू त्याच्या मुलीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तो शांत बसणार का? त्याने सगळ्यांना पैसे दिले आहेत, या पोलीस स्टेशनमधल्या प्रत्येकाला. आता तू सुटू शकत नाहीस, असं म्हणत तो खचवटपणे हसला आणि आकाशच्या चेहऱ्यावर ठोसा मारला. आकाशला अजूनही काहीच समजत नव्हतं की तो नेमका काय बोलत आहे. तो सगळं दुखणं आणि अपमान शांतपणे सहन करत देवाला प्रार्थना करत राहिला. त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, रिंकी सुरक्षित असावी. बाकी काही नाही. त्याला मारून टाकलं तरी त्याला काही फरक पडत नव्हता. त्याला फक्त रिंकीबद्दल कळायला हवं होतं. त्याने मागच्या खिशातून मोबाईल काढून निकितला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी लगेच त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. त्याची एकमेव आशाही संपली. तो पूर्णपणे असहाय्य झाला. तो क्षण त्याच्या आयुष्यातला सर्वात भयानक क्षण होता. खूप रक्तस्राव झाल्यामुळे तो त्या थंड जमिनीवर पडूनच बेशुद्ध झाला. आज वर्तमान. आकाशने मानसीचा हात पकडला. तिला जवळजवळ ओढतच कारपर्यंत नेला आणि तिला घेऊन त्यांच्या घरी गेला. संपूर्ण प्रवासात मानसीने त्याच्याशी एक शब्दही बोलला नाही. तिचं ते शांत राहणं आकाशला खूपच आश्चर्यकारक वाटत होतं.
आकाशला वाटलं होतं की ती संजयचं समर्थन करेल, त्याच्या कृत्याचं समर्थन करेल, पण ती पूर्णपणे शांत आणि स्थिर होती. ती खूप बदलली होती आणि आकाशला ते स्पष्ट दिसत होतं. त्याला अजूनही काल रात्रीची आठवण होती, जेव्हा त्यांनी आपले सगळे अहंकार आणि तक्रारी बाजूला ठेवून आपल्या चुका मान्य केल्या आणि नंतर तो तिच्या मांडीवर लहान मुलासारखा शांत झोपला होता. तिची मांडी त्याला घरासारखी वाटत होती आणि देवाचे आभार तिने त्याला थांबवलंही नव्हतं. त्या आठवणीने त्याच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. तो तिच्यावर रागावलेला नव्हता, कारण प्रत्येक छोट्या समस्येसाठी ती नेहमी आपल्या बहिणीकडे जाते हे त्याला माहीत होतं. त्याला हेही माहीत होतं की जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी नीरजशी लग्न केल्यामुळे तिला घरातून बाहेर काढलं, तेव्हाही तिने आपल्या बहिणीचा हात सोडला नव्हता. दोन्ही बहिणींमध्ये अतूट नातं आणि निस्वार्थ प्रेम होतं. त्यांना एकमेकींची साथ खूप आवडायची. ते नातं खूप खास होतं. पण मानसी सतत आकाशच्या शब्दांचा विचार करत होती. तो नेमकं काय बोलतोय? संजय त्याच्या मागे लागलाय आणि त्याला मारायचा प्रयत्न करतोय? संजय आणि गुन्हेगारी? हा माणूस तर वेडा झालाय. मानसीने आकाशकडे पाहिलं आणि तिला त्याच्या चेहऱ्यावर हसायची इच्छा झाली. तरीही तिच्या मनाचा एक भाग आकाशने सहन केलेल्या वेदनांसाठी दुखत होता. निकितने त्यांच्या प्रोफेसरची मदत घेऊन दोघा मित्रांना वाचवलं होतं. नाहीतर तिने पटकन डोकं हलवलं आणि मनात येणारे ते त्रासदायक विचार थांबवण्याचा प्रयत्न केला, कारण ते तिची मानसिक शांतता पूर्णपणे नष्ट करत होते. यावेळी मात्र मानसीने त्याच्याकडे उघडपणे पाहण्यास अजिबात संकोच केला नाही. आकाशला ते पाहून थोडं विचित्र वाटलं. तिने कधीही त्याच्याकडे अशा प्रकारे लक्ष दिलं नव्हतं. तो थोडा गोंधळला आणि तिच्याकडे अजिबात लक्ष न देता पटकन आपल्या खोलीत निघून गेला. ती एक क्षण मनापासून हसली. थोड्या वेळाने तो तिला घरी एकटी सोडून ऑफिसला निघून गेला, तिच्यासाठी एक क्षणही न थांबता. हे तिला दुखावणारं होतं, पण तिने स्वतःलाच समजावलं, खोटी आशा ठेवायची नाही, कारण हे नातं किती दिवस टिकेल हे तिलाच माहीत नव्हतं. ती तिथे बसून रिंकीच्या शब्दांचा विचार करू लागली. वॉचमन आणि ड्रायव्हरच तिच्या अपहरणामागचे मुख्य गुन्हेगार होते. पण का? आणि नंतर त्या वॉचमनचं काय झालं? कोणालाच माहिती नव्हतं. तिने तो पुस्तक वॉचमनला दिलं होतं. आता त्या पुस्तकाचं काय झालं असेल? आकाशने शेवटच्या पानावर लिहिलेला तिचा मेसेज पाहिलाच नाही का? ती पटकन त्याच्या खोलीत गेली आणि त्या पुस्तकाचा शोध घ्यायला लागली. तिचे डोळे खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात ते पुस्तक शोधत होते. शेवटी ते तिला बुक शेल्फवर सापडलं. तिचे हात थरथरत होते आणि शेवटचं पान उघडायला तिला काही क्षण लागले. अचानक तिचं हृदय जोरात धडधडलं. तिचे डोळे इकडे तिकडे फिरू लागले. शेवटचं पान कुठे आहे? तिने पुन्हा पुन्हा पुस्तक तपासलं आणि शेवटी निराश होऊन ती बेडवर कोसळली. यात शंका नव्हती, वॉचमनने ते शेवटचं पान फाडलं होतं. ती रडू लागली. तो एक छोटासा मेसेज होता, पण तो तिच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करू शकला असता. ती बेडच्या पाठीला टेकून बसली, डोळ्यांत अश्रू दाटलेले. किती वेळ ती तशीच बसून राहिली, तिच्या मांडीवर पुस्तक ठेवून. तिलाही कळलं नाही. मानसी, मानसी. आकाश घाईघाईने तिचं नाव घेत तिच्या खोलीत आला. तो तिला शोधत होता. त्याची नजर मानसीवर पडली. तिचा फिकट चेहरा पाहून तो थोडा थांबला. तो बेडकडे आला आणि तिच्या शेजारी बसला. आकाश, ती हळू आवाजात बोलली. या पुस्तकाचं शेवटचं पान कुठे गेलं? तिने त्याचा हात पकडला आणि पुस्तक उघडून शेवटच्या पानाकडे बोट दाखवलं. मला माहीत नाही मानसी. तो तिच्या फिकट चेहऱ्याकडे पाहत कपाळावर आठ्या घालत म्हणाला. मी तुझ्यासाठी एक मेसेज लिहिला होता आणि त्या हरामखोराला सांगितलं होतं की हे पुस्तक तुला दे. ती चेहरा हाताने झाकत रडू लागली. मानसी. आकाशने लगेच तिला मिठी मारली आणि तिच्या कपडावर हलकं चुंबन दिलं. तू का रडतेस? त्याला जाणून घ्यायचं होतं की ती का रडते आहे आणि तिने नेमकं काय लिहिलं होतं. माझं दुर्दैव. तिने पटकन अश्रू पुसले आणि त्याच्या उबदार मिठीतून स्वतःला अलग केलं. मी तुझ्यासाठी काहीतरी लिहिलं होतं, पण ते तुला कधीच मिळालं नाही. ती हलकंसं हसली. आकाशसाठी हे खूपच त्रासदायक होतं. असं वाटत होतं की अजून खूप गोष्टी आहेत ज्या त्याला माहीतच नाहीत आणि त्या विचारानेच तो आतून तुटत होता. तुझं त्या वॉचमनसोबत नेमकं वैर काय आहे? तो माणूस आहे तरी कोण? आमच्याबरोबर असा खेळ का खेळला त्याने? ती त्याच्या डोळ्यात पाहत विचारू लागली. तो एक मानव तस्कर आहे. महिला आणि ड्रग्ज तस्करीसाठी दोषी ठरलेला गुन्हेगार. त्याच्या शब्दांनी ती पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. तिने त्याच्याकडे एकटक पाहिलं. तो त्या टोळीतील एक होता, जी अनाथाश्रमातून मुलींना पळवून नेत होती आणि त्यांची इतर राज्यांत तस्करी करत होती.
रिंकीने मुलांच्या मदतीने त्यांचा प्लॅन शोधून काढला आणि वेळेवर पोलिसांना कळवून त्यांचा सगळा प्लॅन उधळून लावला. पण आम्ही कधीही त्या टोळीतील लोकांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, त्यामुळे तोही त्या टोळीचा भाग आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. त्याने अशी कारणं सांगितली जी मानसीने कधीच कल्पनाही केली नव्हती. अरे देवा, ती पुटपुटली आणि अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे त्यांनी रिंकीचं अपहरण केलं ते? तिने भीतीने ओठ घट्ट मिटले आणि डोळे बंद केले. कदाचित त्यानेच पुस्तकाचं शेवटचं पान फाडलं असेल. तिने आकाशचा हात पकडला आणि त्याच्या हातावर आपलं डोकं हलकं टेकवलं. दोघे काही क्षण शांत बसून राहिले. मानसी, तो तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत म्हणाला. हं? ती जणू तंत्रीतून बाहेर आली आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली. त्या शेवटच्या पानावर तू काय लिहिलं होतंस? त्याने थोडं धैर्य गोळा करून विचारलं. तिने फक्त डोकं हलवलं आणि नजर दुसरीकडे वळवली. आता खूप उशीर झाला होता आणि तिने काय लिहिलं होतं हे त्याला सांगायची तिची इच्छा नव्हती. ते तिच्यासोबतच मरू दे असं तिने मनात ठरवलं. तो तिच्याकडे उत्तराची अपेक्षा ठेवून पाहत होता, पण तिची शांतता त्याला आतून खाऊन टाकत होती. त्या वॉचमनचं काय झालं? तिने एक क्षण थांबून घोटभर लाळ गिळली आणि विचारलं. त्याला तिच्याकडून असा प्रश्न येईल असं वाटलं नव्हतं. ते एक गुपित होतं आणि तो ते आयुष्यभर स्वतःजवळ ठेवू इच्छित होता. मला सांग. तिने त्याचा हात पकडला आणि दोनदा हलवलं. त्याने खोल श्वास घेतला आणि उत्तर दिलं. तो मेला. त्याच्या शब्दांनी ती पूर्णपणे थक्क झाली. ती मोठ्या उघड्या तोंडाने त्याच्याकडे पाहत राहिली. पुन्हा सांग. तिचा आवाज किंचाळल्यासारखा झाला. आकाशला तिच्याकडून अशीच प्रतिक्रिया अपेक्षित होती. तो मेला. तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. अरे देवा, ती पूर्णपणे घाबरून गेली. शांत हो मानसी, प्लीज. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. काही क्षणांनी तिचे डोळे मवाळ झाले. ते त्याच्या नशिबातच लिहिलं होतं. ते स्वीकार. तुला आवडो किंवा न आवडो, आकाश कठोर आवाजात म्हणाला. तिने हळूच मान हलवली आणि सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली. पुढच्या दिवशी सकाळी मानसीला काल रात्री अजिबात झोप आली नव्हती. आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींनी तिची शांत झोप हिरावून घेतली होती. तो मेला. आकाशचे शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. तिला आकाशवर खूप संशय येत होता. तिने ते उघडपणे काही बोललं नव्हतं, पण तिला ठामपणे वाटत होतं की त्या वॉचमनच्या मृत्यूबद्दल आकाश काहीतरी लपवत आहे. मानसी अचानक दचकून जागी झाली आणि डोळे चोळू लागली. तिने भिंतीवरील घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे जवळपास 10 वाजले होते. आकाशने मला उठवलं का नाही? ती कपड्यावर आठ्या घालत पुटपुटली. तिने मोबाईल पाहिला. सुदैवाने कोणाचाही कॉल किंवा मेसेज नव्हता. सकाळची कामं पटकन आटपून ती हॉलमध्ये आली, आकाशची एक झलक पाहण्यासाठी. पण तो तिला कुठेच दिसला नाही. तिला थोडा दिलासा मिळाला, कारण टेबलवर नाश्ता ठेवलेला होता. मनातच मिस्टर डेव्हिलचे आभार मानत ती हलकसं असली. ती नाश्ता करत बसली, पण तिचं मन मात्र विचारांत गुंतलेलं होतं. ती नीरजच्या शब्दांचा विचार करत होती. काकांना त्या वॉचमनने फसवलं होतं. रागाच्या भरात त्यांनी आकाशला मुद्दाम दुखावलं. त्यामुळे आकाशच्या मनात द्वेष निर्माण झाला आणि तो खूप थंड स्वभावाचा झाला. नीरज फिकट चेहऱ्याने म्हणाला होता. बेचारा, त्याने खूप काही सहन केलं असेल. आकाशसाठी तिच्या मनात खरंच वाईट वाटलं. नीरजला हेही जाणून घ्यायचं होतं की आकाशला का वाटतं की संजय या सगळ्या मागे आहे. त्याला वाटत होतं की कदाचित मोठा गैरसमज झाला आहे. म्हणूनच त्याने मानसीला सांगितलं होतं की ती आकाशबद्दल आणि त्याच्या कंपनीबद्दल काही माहिती गोळा करण्यास मदत करावी. त्यासाठी तिला आकाशच्या ऑफिसमध्ये जावं लागणार होतं. तसं केल्याने तिला हवी असलेली माहिती सहज मिळू शकली असती. पण कसं? हा तिला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ देईल का? त्याला माहीत होतं की ती नियमितपणे आपल्या कुटुंबाला भेटते, म्हणून त्याला तिच्यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं. तो नेहमी तिच्या हेतूंवर संशय घेत असायचा. नाश्ता संपवून ती जास्त विचार न करता थेट त्याच्या खोलीकडे निघाली. खोलीत जाताना तिने अजिबात विचार केला नाही. तिला ठाऊक होतं की तो घरी नाही आणि लवकर परतणारही नाही. तिने खोल श्वास घेतला आणि खोली आतून लॉक केली. देवाचं नाव घेत हलकेच काही मंत्र पुटपुटत ती त्याच्या खोलीचा प्रत्येक कोपरा शोधू लागली. ती मोठ्या पावलांनी कपाटाजवळ गेली आणि त्याचे सगळे कपडे बाहेर ओढून जमिनीवर फेकले. त्याच्या शर्टमधून येणारा ताजा सुगंध तिच्या नाकाला जाणवत होता, त्यामुळे ती अजूनच चिडली. तिने नाक फुगवलं आणि विचार न करता ते कपडे मुरगडले. ती तिथेच थांबली नाही. उलट हसत हसत तिने ते लॉन्ड्री बास्केटमध्ये फेकून दिले. तिची नजर आता बुकशेल्फवर नीट ठेवलेल्या पुस्तकांकडे वळली.
कसलाही विचार न करता तिने एकदम सगळी पुस्तके ओढून काढली आणि ती सगळी धडाधड जमिनीवर ढिगासारखी पडली. ती तिथेच जमिनीवर बसून एक एक पुस्तक शोधू लागली. तेवढ्यात तिला कोणीतरी दार उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आवाज ऐकू आला. त्या विचाराने तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने दाराकडे पाहिलं पण तिला काहीच दिसलं नाही. कदाचित तिला तसं वाटलं असावं. तिने सुटकेचा निश्वास सोडला. ती घाईघाईने शेवटच्या रांगेतील काही फाईल्स उचलून कागद आणि माहिती चाळू लागली. हो, एक कागद मिळताच ती आनंदाने पुटपुटली. तिने तो कागद पटकन उरगळला आणि घाईने खिशात ढकलून दिला. तिने खोल श्वास घेतला आणि समाधानाने डोळे मिटले. दोन्ही हात कमरेवर ठेवून ती मोठ्याने हसूही लागली. हे काय आहे मानसी? तू हे काय केलं आहेस? आकाशचा धमकावणारा आवाज अचानक ऐकू आला. तिने हळूच डोकं वळवलं आणि पाहिलं. बाथरूमच्या दारात आकाश उभा होता. शा! ती मनात शिवी देत पटकन उभी राहिली आणि भीती लपवण्याचा प्रयत्न करू लागली. तुला कल्पना आहे का तू काय केलं आहेस? तो मोठ्या पावलांनी तिच्या जवळ आला. तिची हनुवटी पकडली आणि तिला भिंतीला टेकवलं. ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. तो आत्ता आंघोळ करून आला होता. त्याच्या ओल्या केसांतून पाण्याचे थेंब खाली पडत होते. तो थोडा पुढे झुकला आणि धोकादायक पद्धतीने तिच्या गालाजवळ चेहरा आणला. तेव्हा तिला जाणवलं की त्याच्या कमरेभोवती फक्त टॉवेल आहे, बाकी काहीही नाही. त्याचं वरचं अंग पूर्ण उघडं होतं. हे काय केलंस तू मानसी? आता तू इथून कशी सुटणार? तिने स्वतःलाच मनात रागवलं. ती घाबरून तिथेच उभी राहिली. तो जवळजवळ तिच्यावरच पडला होता आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगातून एक विचित्र शहारा गेला. ती त्याचं सगळं वजन सहन करत होती आणि हातांनी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हात त्याच्या उघड्या छातीवर होते आणि ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. पण तो मात्र तिच्या स्पर्शाचा आनंद घेत होता. तिचे लांब सडक बोटं त्याच्या घडलेल्या छातीवर फिरत होते. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यासोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.